आदिवासी ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी नाशिक जिल्ह्यातील कळवण या तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करण्यात आली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून या उपजिल्हा रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव असल्याचे चित्र नेहमीच समोर आले आहे. नादुरुस्त असलेल्या अँब्युलन्स, रुग्णालयातील उपकरणे, अधिकारी कर्मचारी यांचा अभाव, तसेच बहुतांश रुग्णांना नाशिक येथे रेफर करणे अशा अनेक अडचणींना रुग्णांना सामोरे जावे लागले आहे. त्यातच दिनांक 30 मे 2024 रोजी दिवसा काही तास रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने बाल रुग्णांसह इतर ज्येष्ठ रुग्णांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागला. बहुतांशी रुग्णाच्या नातेवाईकांना कपड्याने हवा घालावी लागली. परंतु वीज पुरवठा खंडित झाल्याने तेथे जनरेटरची देखील व्यवस्था करण्यात आली नसल्याचे रुग्णाचे नातेवाईक मळगावचे सरपंच सुखदेव बागल यांनी सांगितले आहे. ही बाब बागुल यांनी